नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलं। पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली। अध्यक्षांच्या अंगावरती धावून जाणं अयोग्य आहे। नाना पटोलेंनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधान भवनात एल्गार करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली। वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार आहे। मनसे नेते आणि शिवसेना उभाटाचे नेते सभास्थळाची पाहणी करणार आहेत। 5 तारखेला सकाळच्या वेळेत सभा होणार असून दोन्ही ठाकरे बंधू या सभेमध्ये भाषण करणार आहेत। कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयाबाहेर ठाकरे गटानं बॅनरबाजी केली। ठाकरे हे केवळ नाव नाही तर ती ताकद आहे जी सरकारला देखील झुकवते अशा आशयाचे बॅनर्स लावत सरकारवरती हल्लाबोल करण्यात आलाय। तर या बॅनरवरती हातमिळवणी करतानाचे फोटो देखील झळकतायत। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला। यावेळी शेतकऱ्यांनी सोलापूर बार्शी महामार्ग रोखून धरत शक्तीपीठ महामार्ग तत्काळ रद्द करण्याची मागणी केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मोहोळ ते पंढरपूर हा माऊलींचा पालखी मार्ग रोखत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी वाहतूक ठप्प झाली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीत देखील सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत। जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यामुळे आंदोलन करण्यास मनाई करणाऱ्या नोटिसा बजावण्यात आल्या। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावातील एका शेतकऱ्यानं शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लोटांगण घातलं। शेतकरी राज्याची कर्जातून मुक्तता व्हावी असं साकडं त्यांना घातलंय। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला। नारायण राणेंची चोच नेहमी नरकातच बुडलेली असते, राणे नेहमी वाईटच बोलतात अशी टीका भास्कर जाधव यांनी केली। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून माझं नाव देण्यात आलं, मात्र 4 वेळा अध्यक्षांना भेटूनही विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय झालेला नाही। विधानसभा अध्यक्ष आणि सरकारनं हा निर्णय घ्यावा असं भास्कर जाधव म्हणाले। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली। नाराजी दाखवत पद घ्यायची जाधवांची खेळी आहे असं योगेश कदम म्हणाले। विसरभोळा कारभार गजनी सरकार अशा आशयाचे बॅनर हातात घेत रोहित पवारांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं। विविध आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याचा आरोप करत रोहित पवारांनी सरकारचा निषेध केला। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर पोलिसांकडून राजू शेट्टींसह 20 प्रमुख नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। इंदापुरात अपक्ष विधानसभेसाठी लढलेले प्रवीण माने भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत। उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली। संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली होती। या संदर्भात पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। चंद्रपूर शहरामध्ये पवार गटाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक आणि 11 पदाधिकारी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या दरम्यान पवार गटाला चंद्रपुरात हा मोठा धक्का मानला जातोय। नाशिकमध्ये शरद पवार गटाचे नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत। येत्या 2 दिवसात गणेश गीते आणि समर्थकांचा भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते। पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय। खेड चाकण परिसरातील अनेक सरपंच आणि उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 20 संचालक पदासाठी निवडणूक पार पडली। सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली। यात सहकार पॅनलचे 11 तर परिवर्तन पॅनलचे 9 संचालक निवडून आलेत। त्यामुळे या निवडणुकीत सहकार पॅनलनं मुसंडी मारत जिल्हा बँकेवरती वर्चस्व स्थापन केलंय। त्र्यंबकेश्वर स्थळाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत ही माहिती दिली। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शिर्डीमध्ये भाविकांची प्रसाद हार फुलं खरेदी करताना होणारी लूट थांबवण्यासाठी शिर्डी नगरपालिकेनं सर्वांना विक्री होणाऱ्या मालाचं दरपत्रक लावणं बंधनकारक केलंय। येत्या 15 जुलैपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार असून व्यावसायिकांनी निर्णयाचं स्वागत केलं।
नाशिकमध्ये सुरू असलेल्या विमानसेवेला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळतोय। मे महिन्यात प्रवाशांमध्ये 42% वाढ झाली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानसेवेला अजून उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला जिल्हाभरात मोठा विरोध होतोय। आज परभणी जिल्ह्यातील पोखर्णी, पिंगळी, पूर्णा हद्दीतील सुरवाडी येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेत। 3 ते 4 ठिकाणी सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे। एका उच्च शिक्षित तरुणानं मुंबईतल्या आयटी कंपनीमध्ये नोकरी सोडून गावातील खडकाळ माळरानावरती शेती करण्याचा मार्ग निवडला। या तरुणानं या माळरानावरती डाळिंबाची बाग उभारून त्याच्या शेतातील डाळिंब थेट बांगलादेशात पोहोचवली आहेत। साई मंदिरात आणि भक्तांच्या सुरक्षेसाठी एजन्सीमार्फत नेमण्यात आलेल्या माजी सैनिकांमध्ये अनेक जण बोगस सैनिक असल्याचा आरोप करण्यात आलाय। माजी सैनिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर अनेकांनी आपली कागदपत्र सादर केलेली नाहीत। लोणावळ्यामध्ये पर्यटकांची संख्या आणि वाहनं वाढू लागली आहेत। लोणावळा ते भुशी धरण मार्गावरती पर्यटक रस्त्यावरती वाहनं लावून सेल्फी घेत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते। त्यामुळे सहारा पुलाच्या समोरच्या 3 छोट्या धबधब्यांच्या समोर वाहनं उभी करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे। नागपुरातील स्कूल बससह खासगी बसेस चालक बेमुदत संपावरती जाणार आहेत। त्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। यासोबतच आधी झालेल्या कारवाईवरील दंड माफ करणं तसंच वाहनांवरती क्लिनर असणं बंधनकारक केल्याचा निर्णय मागे घ्या अशी मागणी बस चालकांकडून केली जाते। श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी गावामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत पोल्ट्री व्यावसायिकाविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेलं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलं। खासदार निलेश लंकेच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। धुळे जिल्ह्यामध्ये मागील 3 महिन्यांपासून शिवभोजन थाळीचं अनुदान न मिळाल्यामुळे केंद्रचालक अडचणीत आले। गेल्या 3 महिन्यांपासून शासनाकडे शिवभोजन केंद्राचं अनुदान थकलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धोकादायक पुलांची दुरुस्ती करण्यासोबतच प्रलंबित भात पीक विम्याची रक्कम द्या अशी मागणी उबाठाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। तर 11वीचे वर्ग लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा पीक विमा तत्काळ देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। स्थानिक स्मशानभूमीत अन्नत्याग समाधी आंदोलन करण्यात आलंय। तणनाशकाच्या फवारणीमुळे तब्बल 8 एकरातील कोवळं सोयाबीनचं पीक करपून गेलंय। शेतपिकातील गवताऐवजी उभं पीक सुकून गेलंय। लागवड खर्चासोबतच शेतकऱ्यांचा मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे औषध दुकानांच्या कंपन्यांवरती कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली। कोंबडीची शिकार करण्याच्या नादात शेतातला बिबट्या थेट अंगणात शिरला। अंगणात कपडे वाळवत असलेल्या महिलेनं आरडाओरडा करताच धांदल उडालेल्या बिबट्यानं धूम ठोकली आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला। विद्यापीठात उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त स्पोर्ट्स सेंटर बनवण्याचं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिलं। आंबेगाव तालुक्यातल्या मंचर येथील स्मशानभूमीमध्ये अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आला। अंत्यविधी झालेल्या ठिकाणी चाकू, लिंबू, नारळ, कोहळे, हळदी कुंकू, टाचण्या अशा जादूटोण्याच्या संशयास्पद वस्तू जळलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे। मालवणातील देवळी या गावातील एका घरामध्ये 3 पायांच्या कोंबडीच्या पिलाचा जन्म झालाय। या 3 पायाच्या कोंबडीच्या पिलाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरती बांधण्यात आलेल्या चिचडोहा बॅरेजचा एक दरवाजा उघडण्यात आलाय। टप्प्याटप्प्यानं सर्व दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटकांनी धुडगूस घातला। धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हुल्लडबाजी करणाऱ्यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे। पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी धान पिकाच्या रोवणीला सुरुवात केली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा अनेक गावांना फटका बसलाय। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद झालाय। त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय। जळगावात बेशिस्त वाहनधारकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली। फुलमार्केट परिसरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी ही मोहीम पुढील काही दिवस अशीच सुरू राहील अशी माहिती पोलिसांनी दिली। लातूर शहरामध्ये मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। दयानंद गेट परिसरात भर रस्त्यात एका युवकाला 3 जणांनी मिळून बेदम मारहाण केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक लोकांचे मोबाईल हरवण्याच्या तक्रारी होत्या। त्यावरती पोलीस विभागांनी लक्ष ठेवून CIR प्रणालीद्वारे शहरातील 51 मोबाईलचा शोध घेतला आणि 51 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले।
अहिल्यानगरच्या सारळा विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वसीम हमीद शेखवरती कठोर कारवाईची मागणी करत मयत मुस्तकीनच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. खून पूर्वनियोजित कटाखाली घडवला गेला असून आरोपीनं पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात आलाय. बुलढाण्यातील मोताळ्यामध्ये सोलर घोटाळ्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. काँग्रेसच्या नगराध्यक्षा, स्वीकृत नगरसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांसह 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. जालन्यामध्ये खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकनं दुचाकीस्वाराला धडक दिली. या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक जप्त केलाय तर फरार चालकाचा शोध सुरू आहे. शेतामध्ये विद्युत पंपाचं कनेक्शन देण्यासाठी 10,000ची लाच मागून रक्कम घेण्यास संमती देण्यात आली आहे. त्या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे जेऊर येथील वीज महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंत्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे बियास नदीचं भयानक रूप बघायला मिळतंय. बियास नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पंचवक्त्र मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडलंय. त्यामुळे या नदीचं पाणी रस्त्यावरती येत असल्यामुळे पर्यटकांना देखील मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यामध्ये जटाशंकर धाममधील धबधब्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर पाण्यानं भरलाय. विशेष म्हणजे पावसाचं पाणी थेट भोलेनाथाच्या जवळून वाहत आहे. दर्शनात कोणतीही अडचण नसली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनानं लोकांना जवळ न जाण्याचा सल्ला दिलाय. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त झालंय. सोयाबीन, उडीद आणि तीळ यासारख्या पिकांना मोठा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीसाठी आवाहन केलंय. काशीच्या पवित्र दशाश्वमेध घाटावरती मुसळधार पाऊस पडून सुद्धा भाविकांच्या अढळ श्रद्धेनं मां गंगेची भव्य आरती कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण झाली. भिजत भाविकांनी पूर्ण उत्साहात आरतीमध्ये सहभाग घेतला. हे दृश्य श्रद्धेच्या शक्तीचं आणि काशीच्या परंपरेचं जिवंत उदाहरण बनलं.